लोकनियुक्त सरपंच आदरणीय, त्याचं कारण मी असं सांगेन, ज्यावेळेस आमच्या ऑर्डर आल्या आणि कार्यमुक्त व्हायचं होतं, गौडकर मॅडमच्या वर्गातील काही पालक, महिला पालक या ठिकाणी आल्या आणि तेव्हापासून कार्यमुक्त ज्यावेळेस व्हायचं, सकाळपासूनच खंडागळे सर अगदी अश्रूंचा बाण त्यांचा फुटला होता. त्याच्यामुळे मलाही रडू यायचं, पण ते बाजूला तोंड करून बाजूला जायचं. आणि दुपारनंतर महिला भगिनी आल्या, तेव्हापासून ज्यावेळेस गौडकर मॅडम निघून गेल्या, अगदी महिला पालकांनी अश्रू अनावर झाले, त्यांनाही अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या वर्गात ते जाऊन बसतो त्यावेळेस सगळीच मुलं धडकत रडत होती. गावकरी बंधू भगिनींना हे काय होती, याचं प्रमुख कारण आहे कुठंतरी ऋणानुबंध आपले तिथे घडलेले असतात. आणि का होतात हे ऋणानुबंध? आपल्या स्वभावातून, आपल्या कामकाजातून ते होतात. एकदा असेच आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, प्रत्येकानं असं ठरवलं की या शाळेत आल्यानंतर, या गावात आल्यानंतर आपलं काय भलं व्हावं, काय भलं झालं असेल. संध्याकाळी सरने सहज असा प्रश्न केला. त्यांनी सांगितलं, माझी जमीन झाली, घर झालं. गौडकर मॅडम मध्ये माझे मिस्टर भुसावळ होते, त्यांची बदली झाली. पंडित मॅडमने सांगितले माझ्या मुलांचे ऍडमिशन झाले. जनरल सरांनी सांगितले माझंही भलं. लवकर सर सांगितलं माझीही जमीन झाली. आणि मी सुद्धा, कदम मॅडमचा मुलगा PSI झाला. बोर्डे सरांचं सुद्धा PhD त्यांना मिळाली. आणि मी सुद्धा या शाळेत आल्यानंतर आमच्या शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष झालो आणि नंतर सगळ्यांच्या मताधिक्याने शिक्षक बँकेचा संचालक झालो. त्याची दोन प्रमुख कारण मी सांगेन. आपल्या गावचे ग्रामदैवत चंद्रगिरी महाराजांचा आशीर्वाद आणि ह्या सर्व मुलांचे केलेली प्रामाणिक सेवा ही न्याय देवता आहे. गायके सर, काम करा, चांगलंच होणार. आता एक गावकरी असतील, सर्व शिक्षक सुद्धा असतील, याच्या पलीकडची न्याय देवता आहे. त्याच्यामुळे नवीन आलेले शिक्षक निश्चितपणे चांगलं काम करणार आहेत. 2018 मे आमच्या सर्वांच्या बंद या ठिकाणी झाल्या. आवर्जून एका व्यक्तीचं मी नाव या ठिकाणी घेतो, मुख्याध्यापक रामचंद्र देशमुख सर. आमचा प्रमुख इतका हरलोरी व्यक्तिमत्व होतं. शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापकानं स्क्रू ड्रायव्हरने पानं घेऊन फिरावं, शाळेच्या पत्र्यांवर चढावं, वरून त्याला पाणी मारावं, असा माणूस मुख्याध्यापक आम्हाला लाभला. आणि काय, मी असेल, खंडागळे सर असेल, पंडित मॅडम असेल, गौडकर मॅडम असेल, बोर्डे सर असतील, कदम मॅडम, चिलेकर मॅडम असतील, या सर्वांनी या ज्ञानगंगेत स्वतःला झोकून दिले. वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. प्रत्येकाने आपापल्या परीनं आपापल्या वर्गाचं काम सुरू केलं. खर तर सहजच वेगवेगळे उपक्रम असताना आम्ही मान्यवरांना म्हणायचो, शाळेत या, उपक्रमाला या, माझ्याकडे तुम्ही साक्षीदार आहे. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की माझ्या कानात अजून घुमते, सर शिक्षकही तुम्ही, पालकही तुम्ही आणि गावकरीही तुम्ही. ही शाळा तुमच्या ताब्यात दिली आहे आणि नंतर येणार सुद्धा नाही. काय करायचं तुम्ही ठरवा. आणि मला आज अभिमान वाटतो गावकरी असल्याचा, शिक्षक असल्याचा आणि पालक असल्याचा. तुमच्या सर्वांच्या गौरव तुकारातून या शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. आणि आज फार अभिमान असं वाटतो की भूमिका तुम्ही आम्हाला जी दिली होती निश्चितपणे आम्ही निभावली. अशा ठिकाणी नम्रपणे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यावेळेस आपण दैनंदिन अध्यापन करतो, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना निश्चित कायम खंडागळे सरांची असायची. आवर्जून नामोल्लेख मी त्या ठिकाणी करतो. त्यांनी बसल्या बसल्या सांगितलं, आपलं शिष्यवृत्तीचा स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न मांजरी शाळेचा राबवायचा कुठं जिल्ह्यात फेमस झाला पाहिजे. आता साहजिकच हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता, काय केलं पाहिजे. त्यांनी कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, तिकडून प्रश्नपत्रिका बोलवल्या, प्रश्न संच बोलवले, वेगवेगळे नवनीत बोलवले आणि तो स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न सुरू झाला. याचा पहिलीपासूनच आमच्या शाळेची मुलं स्पर्धा परीक्षांना बसली.
सगळ्यांनी एकमेकांना सांगितलंय मुलांना काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येकाने ठरवलं तुमच्या वर्गाला जी मुलं पास होतील त्याला माझं बक्षीस. सगळ्यांनी बक्षिसं जाहीर केली. तब्बल 20,000ची बक्षिसं आमच्या सर्व शिक्षकांनी या मुलांना दिली. काय कारण असेल? फक्त गुणवत्ता आणि आमचे मुलांचे असले ऋणानुबंध. बंधू भगिनींनो, शिष्यवृत्तीच असेल, आमचा चैतन्य असेल, ज्यांनी जिल्ह्यात नाव कमवलं, तालुक्यात एकमेव विद्यार्थी आता या शाळेचा तो नवोदयला निवड झाली. गट शिक्षण अधिकारी सुद्धा न बोलावता कार्यक्रमाला हजर झाले. म्हणजे शाळेचंच नाही, गावातच नाही, तर तालुक्याचं नाव या चैतन्याने रोशन केलं. खरं तर या सर्व शिक्षकांचं कष्ट या ठिकाणी असं मी म्हणेन. स्नेह संमेलन असतील, सहली असतील, किंबहुना क्षेत्रभेट असतील, विविध दूरदर्शन स्पर्धा असतील, मांजरी शाळा नेहमी अग्रगण्य असेल, नेहमी अग्रगण्य. गणेशोत्सव असेल, बंधू भगिनींनो, यामागे ही सहज होत नाही. नम्रपणे सांगू इच्छितो, 9:30ला येणारे खंडागळे सर, चिलेकर मॅडम आणि बऱ्याच जणांच्या वक्त्यांतून आमच्या दोघांची नाव कायम आली. पण एक गोष्ट नम्रपणे मी कबूल करतो, अभिमानाने सांगतो, गावातले नसले तरीही गौरीधर मॅडम असेल, पंडित मॅडम असेल, बोरुडे सर असतील, प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली. प्रत्येकानं आपलं काम केलं. त्यांचंही आवर्जून या ठिकाणी मी गौरव करतो. खरं तर काय ऋणानुबंध असेल पण त्यांच्या गावाशी, आम्ही तरी गावात होते, आमच्याही पेक्षा त्यांचं श्रेय मी या ठिकाणी देऊ इच्छितो. प्रत्येक रत्न या शाळेचा अविभाज्य घटक होता. कोणतंही कार्य सिद्धीत जाताना देवीचा प्रत्येक भाग महत्वाचा असतो. आमच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम, खरं तर मी आणि खंडागळे सर, आपलं वर्ग, आपली मुलं आणि आपलं काम, त्यांनी त्यांच्यावर अतिशय सुंदररित्या शिकवला, सजवला. याच्या पलीकडे जर पॉइंट आहे संजय तेलोरे सर. गावकरी मित्रांनो, बदलती शिक्षण पद्धतीमुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन कामं करावं लागतात. माणूस आता बेडीत जखडल्यासारखं होतो. परंतु या माणसानं आम्हाला अति मुक्त फ्री करून दिलं. तुम्ही काहीही ऑनलाईन पाहू नका, मी सगळं पाहतो. शालेय पोषणाची जबाबदारी असेल, आम्हाला वाटतं कोणाचं ते काम जाईल, परिणामी त्याचा विचार त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यांनी स्वतःचे काम खांद्यावर आणि प्रत्येक काम ऑनलाईन त्यांनी समर्थपणे केलं. म्हणून आम्हाला ही गोष्ट या ठिकाणी करायला मिळाली. गवटे सर आहेत अगदी स्पष्ट, पण मनात कोणताही अहंभाव नाही, अविर्भाव नाही. अगदी मुलांसाठी अविरतपणे कष्ट घेणारा हा माणूस. त्यांच्याही वर्गातील मुलं शिष्यवृत्तीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने सक्षम झालेले आहेत. आता सर्व प्रत्येक शिक्षक या ठिकाणी एक शाळेचा स्तंभ झाला होता. परंतु ही टीम बदली रूपानं थोडी विस्कळीत झालेली जरी असेल, परंतु नव्याने हजर झालेले शिक्षकही सुद्धा चांगले आहेत. जाधव सर मॅडम यांच्यासोबत मी 9 वर्ष काम केलेलं आहे, मला त्यांचं काम माहिती आहे. बोधक सर आहेत, आवर्जून मी पंडित मॅडम यांचा उल्लेख करेन. त्यांनी 5वीचा वर्ग घेतला, 5वीचा वर्ग घेतला, त्यातूनच त्यांचं काम या ठिकाणी चांगलं आहे असं मी नमूद करीन. गायके सर तुले आज गावकऱ्यांनी त्यांच्या भाषणातून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्यामुळे फार मोठी जबाबदारी आता तुमच्यावर ठेवलेली आहे. मी तुमच्यावर जबाबदारी ढकलून देऊन बाहेर जाऊ इच्छित नाही. तुम्हाला ज्या वेळेस वाटेल आमची कुणाची गरज आहे, सहकार्य आहे, त्यावेळेस कधी हाक द्या, निश्चितपणे तुमच्यासाठी उभं राहू, पडेल ती गोष्ट करू, परंतु आमच्या मुलांचं भलं करा. आमच्या मुलांचं भलं करा. ही जी मुलं आमच्या भरोश्यावर ज्या पालकांनी टाकलेले आहे त्यांचा विश्वास संपादन करा, एवढं त्या निमित्ताने मी सांगतो. मुलांनाही शुभेच्छा देतो, नवीन आलेल्या शिक्षकांनाही कामकाजासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही शाळेत घडून आलेला बदल या ठिकाणी पाहिला आहे. आवर्जून सांगू इच्छितो, तत्कालीन ग्रामपंचायत सोसायटीचं कार्यकारी मंडळ त्यांनी खूप भरभरून शाळेसाठी दिलं. पत्रे बदलले, ब्लॉक केले, डेट झालं, टीव्या आल्या, कॉम्प्युटर झालं, कपाटं आली आणि देणगीदाराने सुद्धा आपल्या लग्न कार्यात असेल किंवा आम्ही सहज म्हणलं तर देणगी भरपूर दिली. आमच्या गावात देणगीदारांचा तुटवडा नाही,
तुम्हाला जितका लागत तितका पैसा देतील. गाव अतिशय चांगलं आहे, त्याचा सदुपयोग आपण निश्चितपणाने कराल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आमचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून पुनश्च सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि कधीही हजर राहून असा वचन या ठिकाणी तुम्हाला थांबतो. धन्यवाद. खरं तर त्यांनी मंत्रात वगैरे काम केलं नाही, परंतु आमच्या ऋणानुबंधातील शाळेची आस्था असेल त्यांनी आपल्या वर्गात काम अतिशय मौलिकपणे केलं. खंडागळे सरांच्या बद्दल तर आपल्याला सर्व ज्ञात आहे. प्रत्येक पालक असेल, मुलगा असेल, प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेणं असेल, हा मुलगा या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो ही ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ज्यावेळेस कार्यक्रम असायचे, एखादी गोष्ट असायची, फक्त आपलं डोळे लावून ठेवायचे हे काय केलं पाहिजे. बंधू भगिनींनो, ज्यावेळेस तिने संमेलना कधी कधी राहायची, अडथळे यायचे. आपण शिक्षक आहोत हे विसरून स्वतः धावपळ करणारी माणसं या शाळेला मोठी करून गेली. त्यांच्या पाठीमाग त्यांच्या मॅडम खंडागळे सरांचं नाव येतं, पण त्यांचं काम